उन्हाळ्याची सुट्टी पडली होती म्हणून मी माझ्या काकाच्या घरी 8 दिवस राहायला गेले होते. पण काका माझ्याशी असे वागतील हे मला माहीत नव्हते. एक दिवस काकू टेरेसवर कपडे वाळवत होत्या आणि मी बाथरूममध्ये आंघोळ करत होती. मी टॉवेल घ्यायला विसरली होती म्हणून मी काकूकडे टॉवेल मागितला. पण काकू टेरेसवर होत्या म्हणून काकांनी मला टॉवेल दिला आणि बाथरूममध्ये येऊन आतून दरवाजा बंद केला आणि माझ्यावर साबण लावून चोळू लागला. प्राचीच्या स्कूल व्हॅनचा अपघात झाला होता. त्यामुळे प्राचीला गेल्या 15 दिवसांपासून पायी घरी यावे लागत होते, जे आता तिच्यासाठी खूप वेदनादायी ठरत होते. शाळेतून घरी जाताना अनेक बेशिस्त मुलं प्राचीकडे घाणेरड्या नजरेने बघत तिची छेड काढायची. जरी प्राची फक्त 18 वर्षाची होती, पण तिच्या घट्ट आणि कामुक शरीरामुळे ती 21-22 वर्षाच्या सुंदर मुलीपेक्षा कमी दिसत नव्हती. म्हणून जो कोणी तिला पाहत असे तो तर तिला आपली बायको बनवण्याचा स्वप्न पाहत असे. डिसेंबरची थंडी होती आणि या थंडीत प्राचीने खाली लांब मोजे घातले होते आणि पांढरा टॉप असलेला लाल आणि काळा चेक्स मफलरही तिच्या गळ्यात होता आणि मरून कलरच्या कोटवर वाहणारे तिचे रेशमी केस तिची सुंदरता अनेक पटींनी वाढवत होते. तिच्या शाळेच्या ड्रेसमध्ये ती कहर करत होती. सगळे तिच्याकडे टक लावून बघत होते. आज ही प्राची शाळेतून पायीच घरी येत होती आणि कशी तरी सर्वांची नजर चुकवत ती तिच्या घरी पोहोचली. प्राची तिचा ड्रेस बदलते आणि जेवणासाठी तिच्या आईकडे पोहोचते. तिची आई गच्चीवरून वाळलेले कपडे उतरवत होती. तिची आई तिला जेवण आणते आणि ते संपून ती थोडा वेळ झोपते. संध्याकाळी तिचे वडील सुद्धा ऑफिसमधून येतात आणि सगळे बसून चहा पीत असतात. तेवढ्यात प्राचीच्या वडिलांचा फोन येतो. वडिलांनी फोन उचलताच भाऊजींनी त्याला नमस्कार केला. हा फोन प्राचीच्या काकांचा होता. प्राचीची काकू तिच्या वडिलापेक्षा 4 वर्षांनी लहान होती. काकांशी बोलून झाल्यावर काकूंनी फोन घेतला आणि म्हणाल्या, भाऊ, तू इतके दिवस आमच्या घरी आला नाहीस. हिवाळ्याची सुट्टी 3 दिवसांनी होणार आहे. प्लीज यावेळी काही बहाणा करू नकोस आणि प्राची कशी आहे ते सांगा. तिला बघा किती वर्ष झाली. ती आता मोठी झाली असेल. क्रिसमस आणि नवीन वर्ष 3 दिवसांनी येत आहे. त्यामुळे किमान यावेळी तिला घरी पाठवा, कारण तुम्हा लोकांना वेळ मिळणार नाही. प्राचीचे वडील म्हणाले, नाही, तसं नाहीये. मला ऑफिसमधून सुट्टी मिळणार नाही. तेव्हा प्राचीची काकू म्हणाल्या, हो, मला माहीत आहे तुझ्या बहाण्या. तुम्ही प्राचीला ट्रेनमध्ये बसून पाठवा आणि आम्ही तिला स्टेशनवरून घेऊन जाऊ. काकूंच्या खूप आग्रहानंतर प्राचीच्या आईवडिलांनी तिला काकू आणि काकाच्या घरी पाठवायला होकार दिला. हे ऐकून प्राचीला धक्काच बसला आणि आनंदही झाला. यावेळेस आपण काकूंसोबत नवीन वर्ष साजरे करू. पण प्राचीला एका गोष्टीची काळजी वाटते आणि तिच्या आईला विचारले की मी लहानपणी काकाला पाहिले होते, आता मी त्यांचा चेहरा देखील विसरली आहे. मी त्यांना कसे ओळखणार? आई म्हणते, घाबरू नकोस, तुझा काका तुला ओळखेल. मागच्या वेळी तुझी काकू आग्रह करत होती तेव्हा मी तुला पाठवले नव्हते, पण आता मात्र यावेळी पाठवले नाही तर ते बरे दिसत नाही. उद्या मी तुझ्यासाठी कपडे घेईन आणि सर्व तयारी करून घेईन. जा आणि काही दिवस फिरून ये. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी प्राची तिच्या काकाच्या शहरात पोहोचते आणि स्टेशनच्या बाहेर येते आणि काकांची वाट पाहू लागते. त्याने काळे बूट आणि गळ्यात लाल मफलर असलेला लांब लाल ओव्हरकोट घातला होता. तिच्या रेशमी केसांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ती कानात ब्लूटूथ लावून काकांना इकडे तिकडे शोधत होती. स्टेशन बाहेर येणारा जाणारा प्रत्येक माणूस तिच्याकडे एकदा तरी बघत होता. प्राचीच्या आईने तिच्या मोबाईलवर काकांचा फोटो दिला होता. ती पुन्हा पुन्हा त्याला शोधायची. तेवढ्यात मागून एक माणूस प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, हे बेटा, तुझे वय किती झाले आहे? प्राची चकित होऊन मागे वळते आणि आश्चर्यचकित नजरेने त्या माणसाकडे पाहते आणि मोठ्याने विचारते, तू कोण आहेस आणि मला असे का स्पर्श करत आहेस? तर तो म्हणतो, अरे बेटा, तू मला ओळखले नाहीस? मी तुझा काका आहे. आणि हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली, कारण तिच्या आईने पाठवलेल्या फोटोमध्ये काका खूप जाड दिसत होते
आणि इथे तिला एक देखणा आणि फिट काका दिसत होता. ती काकांना नमस्कार करून म्हणते, अहो काका, मी तुला ओळखलेही नाही. तू स्वतःला इतके फिट बनवले आहेस. तू अजिबात कोणाचा काका दिसत नाहीस. मग काका म्हणतात, अरे तू इथे सर्व बोलणार की घरी पण जाणार? काकूंनी तुझ्यासाठी छान पदार्थ बनवले आहेत. प्राची तिची बॅग पाठीवर लटकवते आणि काकांच्या बाईकवर बसते. काकांची बाईक जेव्हा कधी ब्रेकर किंवा खड्ड्यावरून जात असे तेव्हा ते अचानक ब्रेक लावायचे आणि प्राचीचे दोन्ही गोळे काकाच्या पाठीवर आदलायचे, कारण प्राची काकाच्या पाठीला चिटकून बसली होती. असे अनेक वेळा घडले आणि तिला खूप विचित्र वाटत होते. काही वेळाने ती थोडं अंतर ठेवून बसली होती. काका मुद्दाम काही ठिकाणी जोरजोरात ब्रेक लावत असल्याचे तिच्या लक्षात आले. बरं, घरी पोहोचल्यावर काकूंनी प्राचीचं खूप चांगलं स्वागत केला. तिला पाहताच काका म्हणाला की माझी भाची हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसत आहे. आता आपल्याला लवकर तुझ्यासाठी अभिषेक शोधावा लागेल. प्राची लाजते आणि आश्चर्यचकित आवाजात म्हणते, अरे काका, मी फक्त 18 वर्षाची आहे आणि तुम्ही लग्नाबद्दल बोलत आहात. मग अचानक काका प्राचीच्या कमरेवर हात ठेवतात आणि तिला म्हणतात, अहो तुम्ही लोक पण आत या, किंवा सगळं काही इथेच दारातच बोलणार का? तर तिची काकी सगळ्यांना आत घेऊन येते आणि प्राचीला फ्रेश व्हायला सांगते आणि स्वतः जेवण बनवायला जाते. प्राची तिच्या खोलीची सजावट पाहून स्तब्ध होते आणि आनंदाने तिच्या काकूकडे धावत स्वयंपाकघरात जाते. ती तिला विचारते, काकू, माझी खोली कोणी सजवली आहे? ती खूप सुंदर आहे. तेव्हा काकू सांगते की तुझे काका हे 2 वर्षापासून यात गुंतलेले होते. प्राची काकूंना धन्यवाद म्हणते आणि फ्रेश होण्यासाठी जाते आणि आंघोळ करून जेव्हा ती जेवणाच्या टेबलावर पोहोचते तेव्हा तिला दिसले की काकू आणि काका आधीच तिची वाट पाहत होते. जेव्हा प्राची जेवणाची प्रशंसा करते तेव्हा काका म्हणतात, तुला तुझी खोली कशी वाटली? प्राचीने काकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि हो, हे चांगले आहे असे उत्तर दिले. जेवण झाल्यावर प्राचीने तिच्या आईला फोन केला आणि ती सुखरूप पोहोचल्याचे तिला सांगितले. आणि इथे मला खूप बरं वाटतंय. आईशी बोलत असताना ती बेडवर पडून राहते आणि तिला कधी झोप लागते ते तिला कळतही नाही. रात्री 12 वाजेच्या सुमारास तिचा काका तिच्या अंगावर चादर टाकत असतो. तेवढ्यात प्राचीचे डोळे उघडतात. काका खोलीची लाईट बंद करणार होता, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून झोपी जाते. काका खोलीतून निघून जातात. ती विचारात गढून जाते. तिला काकांचे वागणे विचित्र वाटत होते, पण ती कोणाला सांगूही शकत नव्हती. बरं, ती झोपली आणि सकाळी 8 वाजता तिने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की काका तिच्या शेजारी बसून कपाळाला हात लावत आहेत. ती चकित होऊन उठते आणि गंभीर आवाजात विचारते, काका, एवढा पहाटे माझ्या रूमवर काय करताय? काय झालं? तर काका काही न बोलता खोली बाहेर जातात. प्राचीला जवळपास 5 दिवस झाले होते आणि ती तिच्या काकांची प्रत्येक चाळे नियमितपणे लक्षात घ्यायची आणि त्याच्यावर खूप नाराजही व्हायची. पण काकूमुळे ती न विरोध करू शकत होती ना कुणाला सांगू शकत होती. प्राची अंघोळी करून बाहेर पडली की काका तिच्याकडे विचित्र नजरेने बघायचे. जेवणाच्या टेबलावरून जेवण उचलताना अनेक वेळा मुद्दाम तिच्या हाताला स्पर्श करायचे. कधी कधी मागून डोळे मिटून विचारायचे, ओळख कोण आहे? एक दिवस काकू टेरेसवर कपडे वाळवत होत्या आणि प्राची बाथरूममध्ये आंघोळ करत होती. ती टॉवेल घ्यायला विसरली होती म्हणून तिने बाहेर जाऊन काकूकडे टॉवेल मागितला, पण काकू वरच्या मजल्यावर होत्या म्हणून काकांनी तिला टॉवेल दिला. आता प्राचीचा राग डोक्यावर पोहोचला होता. ती तिचे कपडे घालून बाहेर आली आणि रागाने म्हणाली, आता मला सहन होत नाही काका, मला घरी जायचे आहे. काका प्राचीला प्रेमाने म्हणाले, बेटा, तू का रागवली आहेस? मी तुझ्यासाठी सरप्राईज ठेवले आहे. आणि असे म्हणत त्यांनी कपाटातून एक अतिशय मॉडर्न ड्रेस काढला आणि प्राचीला दिला आणि म्हणाले, आज घाल, नवीन वर्ष आहे, यात तू खूप छान दिसणार. तो ड्रेस खरोखर खूप महाग आणि सुंदर होता. काका प्राचीला म्हणतात, चल आज सगळे बाहेर जेवायला जाऊ. मग प्राची ड्रेस हलवताना म्हणाली, मला बाहेर खायला आवडत नाही, तुम्हीच जा. तेवढा तिची काकू वरच्या मजल्यावरून येते आणि म्हणते, अहो, तुम्ही हे इतक्या प्रेमाने सांगत आहात, मग आज सर्वजण आधी मूवीला जाऊ आणि मग जेवायला जाऊ. प्राची काकूला सांगते की नाही, मला बरे वाटत नाही, तुम्हीच जा. पण काकांनी काहीही न ऐकता तिचा हात धरून तिला गाडीत बसवले
आणि सगळे फिरायला निघाले. प्रवासात काका प्राचीकडे एकटक बघत होते. आता प्राचीला ते सहन होत नव्हते. तिने ठरवले की ती काकूंना सर्व गोष्टी सांगणार. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर ती काकूकडे गेली आणि म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. पण काका आल्याचे पाहून ती गप्प झाली. काका प्रेमाने म्हणाले, प्राची बेटा, घाबरू नकोस, काकूंना सगळं सांग. मग प्राची काकूंना सगळं सांगून निघून गेली. त्याचे बोलणे ऐकून काकू त्याला प्रेमाने समजावले की बेटा, इतक्या वर्षात आम्हाला मूळबाळ झाले नाही. अनेक उपचार केले पण सगळे व्यर्थ गेले. पण तुझ्या येण्याने सारे घर आनंदाने भरून गेले. आम्हाला मूळ दत्तक घ्यायचे आहे आणि तू तुझ्या काकांबद्दल गैरसमज करत आहात. ते प्रेम खरे तर त्यांच्या मुलीवरचे खरे प्रेम आहे आणि दुसरे काही नाही. म्हणूनच मी तुला जबरदस्तीने बोलावले. आमची भाची सुद्धा आमचीच मुलगी नाही तर काय. तुझा काका तुझ्याकडेच बघत राहतो की आम्हाला मुलगी असती तर ती तुझ्यासारखीच असती. तेव्हा काका दबक्या आवाजात म्हणतात की बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला उद्याच ट्रेनमध्ये बसवतो. तू तुझे सर्व सामान बांध. काकू आणि काकांची बोलणी ऐकून प्राची रडायला लागते आणि काकांच्या छातीला चिटकून ती त्याची गैरसमज झाल्याबद्दल माफी मागू लागते. काही दिवसांनी काका आणि काकू दोघेही प्राचीला तिच्या घरी सोडायला जातात आणि यावेळी प्राचीच्या हातात फक्त एक बॅग नाही तर 2 मोठ्या बॅग होत्या, ज्यात महागडे कपडे, शूज, बरीच खेळणी आणि तिच्या आवडीच्या वस्तू होत्या. मिठाई देखील होती. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत खाली कमेंट करा. विचार न करता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेला बेल दाबा आणि ते ऑलवर सेट करा. लवकरच भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.